नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आता मी तुमच्या भेटीला आलो आहे, पण नुसता तुमच्या भेटीला आलेलो नाहीये, तर तुमच्यासाठी काहीतरी घेऊन आलोय. खूप टाइमापासून घरात पण आपले व्लॉग्स येत असतात ट्रॅव्हलिंगचे आणि घरात फिरणे. काय बोलतोय, खूप टाइमपासून व्लॉग शूट नाही केलाय ना, टंग ट्विस्टर. तर आपण फिरतो आहोत, कोकणात गेलेलो, कोकणाचे व्लॉग्स येत आहेत, अजून तुमच्यासाठी व्लॉग्स घेऊन येणार आहे मी. पण काहीतरी आपल्या घरात सुद्धा आपल्याला रेसिपी, आपल्याला जेवण बनवायला तर खूप आवडतं, म्हणून आज तुमच्यासाठी मी स्पेशल एक रेसिपी आणली. कुठली? ही अशी रेसिपी आहे ज्याच्यासाठी आपल्याला गॅस चालू करायला लागत नाही आणि सगळ्यांना एकदम आवडते ती रेसिपी. हे बंद करतो, गाड्यांच्या आवाज खूप येतात कारण आपल्या इकडे हायवेच्या समोर शांत. तर ह्या रेसिपीसाठी आपल्याला कधी गॅस चालू करायला लागत नाही आणि ही रेसिपी एवढी चविष्ट आहे, एवढी टेस्टी आहे, सगळ्यांना आवडते ही रेसिपी आणि आजकालच्या जेनजी जनरेशनला तर खूपच आवडते. क्विक आणि इझी आहे बनवायला ही रेसिपी. काय एवढा सस्पेन्स ठेवतो? कॅप्शन तर तुम्ही बघितलाच आहात, थंबनेल पण बघितलाच आहे थिरामिसू, आपला फेवरेट. मला तर खूप आवडतं, मी तर थिरामिसूचा फॅन आहे एकदम. तर सगळीकडे मटेरियल्स रेडी ठेवलेले आहेत जे आपल्याला थिरामिसूसाठी लागणार आहे. तर याच्यासाठी मी घेतलाय हा कोको पावडर आहे. कोको पावडर हा थोडासा वापरलेला होता, तर संपवून टाकेन याला. हा एक कोको पावडर आहे. हे आपण आणलंय अमूलचं फ्रेश क्रीम. हे हनी, ही आहे व्हॅनिला एसेन्स आहे. हे चीज आहेत काढून ठेवले आहेत. हे पनीर आहेत आणि ही आहे शुगर पावडर. ही अप्रॉक्सिमेटली अशी 1.5 टीस्पून घेतलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लागणारा आपल्याला हा मिक्सर. तर आता तुम्ही याच्यातला कंटेंट जर बघितला असणार, आता सगळ्यात पहिलं घेऊया हा मिक्सर आणि ह्याच्यावर लावून ठेवूया. एक गोष्ट तर विसरलो दाखवायला तुम्हाला, इथं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. नाही आठवली ना तुम्हाला, पण मला आठवली. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि हे राहिलेलं आपलं. तर युजली तिरामिसू मध्ये ते फिंगर बिस्किट, ते काय बोलतात ते लेडी फिंगर असे येतात, ते वापरतात. पण आपण आपल्या स्टाईलने बनवत आहोत, तर आपण वापरायचा मस्तपैकी आपल्या सगळ्यांचा फेवरेट, सगळ्यांच्या घरी असतो. टेन्शन नाही, उठता बसता नाश्ता करताना आपण हे वापरतो. टोस्ट, रस्कचे टोस्ट, आपण ते टोस्ट वापरणार आहोत आणि त्याच्यात फ्लेवर देण्यासाठी हे पण सगळ्यांच्या घरी असतं. नेसकॅफे, कुठलीही कॉफी असेल, कुठलीही ती चालते. आपण पण ही कॉफी वापरणार आहोत आणि नक्की डिप करायला लागताना दाखवेन तुम्हाला काय. तर एकदम स्पेशल कुठे जायची आपल्याला काय एकदम ते रेडी फिंगर आणायची गरज नाही, हे वापरू शकतो आपण. सो ह्याच्यात आपण हे पनीर टाकणार आहोत. पनीरचे बारीक बारीक असे तुकडे केलेले आहेत. हे असे बघू शकता, हे एवढे हे आता आपण याच्यात टाकणार आहोत. मग हे चीज आहेत, हे चीजचे तुकडे घेतलेत. 1 2 3 4 5 क्यूब्स घेतलेत चीजचे. ते आता चीजचे क्यूब्स टाकणार. आता ह्याला आपण करून घेऊया ग्राइंड. आता हा जो वरपर्यंत भरलेला ना, हा थोडासा खाली सेटल डाऊन दिलाय. आता ह्याच्यात आपण बाकीच्या वस्तू सगळ्या टाकून घेऊया. म्हणजे कसं आता ह्याच्यात जागा झाली आहे. कोणाकडे जर मोठा मिक्सर असेल तर सगळं एकदम टाकून ग्राइंड करू शकतात. सो आता याच्यात टाकणार आहोत आपण अमूल फ्रेश क्रीम, 1 चमचा हनी, हे थोडंसं आहे मस्त टेस्टसाठी व्हॅनिला एसेन्स, आणि अजून थोडेसे स्वीट करण्यासाठी शुगर आहे. शुगर पाहिजे तशी टाकू शकतो आपण, पण मी याच्यात घेतलं आहे 1 ते 1.5 टीस्पून शुगर घेतली आहे ह्याला गोडवा यायला. नाव लेट्स अगेन ग्राइंड. तर आपला थिरामिसूचं हे बॅटर जे आहे ते वरती आपण जे मेन थिरामिसूचा कंटेंट असतं ते तयार झालेलं आहे. म्हणजे मस्त वेगळे बघा. हाय 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 हाय,
एकदम अमेझिंग झालंय. म्हणजे आधी मी खूप वेळा बनवलंय. हा जो थिकनेस जो आहे ना, जो ऍक्च्युअल मध्ये आपण बाहेर घेतो, ज्याच्यासाठी आपण एवढूसा बॉक्ससाठी, एवढ्याच्या ह्याच्यासाठी आपण अराउंड 250-300 रुपये खर्च करतो. हे घरी एकदम स्वस्तात बनतंय. सो हा जो मी तुम्हाला हा बॅटर दाखवला, हा असा मस्त झालाय बॅटर म्हणजे तिरामिसूवाला. आणि हा एक बाउल घेतलाय. आता ह्याच्यात आपण काढणार आहोत कॉफी, नेसकॉफी काढणार आहोत आपण. सो ह्याच्यात आधी ही कॉफी काढून घेतो. आपल्याला लागणारे कॉफी तर जरा जास्तच काढतो मस्तपैकी. अब इसमें डालेंगे पाणी. हे बेसिकली आपण हे का तयार करतोय, ह्याच्यात आपण जे टोस्ट आहेत ते टोस्ट आपण ह्याच्यात मस्त असे बुडवणार, सोक करणार आणि मग ते असे लावणार. आपल्याला हा जो डबा आहे हे जे 2 डबे आहेत ना, हे स्पेशली मी घेतले डीमार्टमधून तिरामिसूसाठी. तर त्याच्यात आपण असं मस्तपैकी लावू. आधी पाणी बस झालं तेवढंसं. त्याला चांगल्या प्रकारे आधी असं पाण्याला जरा मिक्स करू, म्हणजे कॉफीला मिक्स करू. सो हे असं प्रॉपर असं मिक्स झालं. आता ह्याच्यात आपण बटर टोस्ट काढू आणि टोस्ट ह्याच्यात डिप करूया. सो हे टोस्ट आपण कॉफीमध्ये असे डिप करून ठेवू. आधी आपल्याला 2 डबे आहेत, तर ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यात 2 आणि ह्याच्यात 2 लागणार आहेत. त्या 4च लागतील. तर जास्त नको डिप करायला, नाही तर मध्ये असे सगळे असे नरम असे पडतात. सो हा असा नरम पडलाय थोडासा. हा ह्याच्यात आपण आधी असा साईडला काढून घेऊया. तो हे झाल्यावर जरा ह्याला चांगल्यापैकी असं दाबून घेऊ, म्हणजे इट विल गेट स्प्रेड अराउंड एव्हरीवेअर. सो आता हे तिरामिसूचं बॅटर आपण ह्याच्यावर टाकून घेऊ आणि प्रॉपर स्प्रेड करू, म्हणजे असं कोपऱ्यात एकदम प्रॉपर ते जाऊन बसेल. आता ह्याच्यावर परत एक लेअर लावू टोस्टची आणि त्याच्यावर परत आपण तिरामिसूचा एक लेअर चढवून घेणार. अँड नाव दिस इज आवर फायनल टचअप. म्हणजे वरतून कोको पावडर अशी मस्त स्प्रिंकल करून घेऊ. आपल्याकडे काय इन्ग्रेडियंट्स नाहीत, तर आपण मस्तपैकी अशी चहाच्या गाळणीने असं आपण स्प्रेड करून घेऊ. अँड दिस इज आवर फायनल टच. सो आपले हे तिरामिसू झालेत बनून. हे बघू शकतात, 1, 2 आणि हा इकडे 3रा. मस्तपैकी जे 3 डबे झालेत. तरी थोडंसं उरलंय, मी थोडंसं काढून साईडला ठेवून दिलं. एवढं उरलं बघा, एवढं. हे मी नंतर आहे ना असं चमच्याने खाणार, कारण मग मी तिरामिसूचा प्रचंड वेळा फॅन आहे. किती मला द्या, मी किती खाईन तिरामिसू, एवढा खाईन मी, पण हे अनलिमिटेड. तर हे आपण 3 बनवलेले आहेत. आता हे 3 फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आता खायचे नाही, लगेच खायचं नाही. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंडगार व्हायला. आणि मग नंतर आपण सकाळी उठू, मग तेव्हा मस्त असं खाऊ. तर तुम्हाला क्लोजअप दाखवतो आणि मग ते फ्रीजमध्ये ठेवेन आणि मग सकाळी तुम्हाला काढून दाखवेन कशा आहेत. सो ह्यांना आता आपण फ्रीजमध्ये ठेवलं आहे. फ्रीजला आपण आता करूया बंद आणि झोप आरामात आतमध्ये थंडगार हो. सकाळी येऊन तुला भेटून तुला खाऊन टाकणार. तर भेटूया आता आपण ते थंड झाल्यावर सकाळी. सो मॉर्निंग झाली आहे आणि मी आलो आहे परत. मस्त रात्रभर ठेवलेला फ्रीजमध्ये की थंडगार व्हायला, एकदम थंडगार झाला आहे आणि रेडी झाला आहे. इतका डिलिशियस दिसतो ना, इतका डिलिशियस दिसतो की मला तोंडाला पाणी आलं. मला थांबवत नव्हतं खाण्यासाठी, पण म्हटलं आधी तुम्हाला दाखवेन आणि मग खाईन. बघायचं आहे. हे तिरामिसू आहेत. 1, 2, 3 बनवले आहेत आणि हे मी खाणार आहे. एकदम मस्तपैकी एकदम टेस्टी झालेले आहेत, बघून तरी वाटतं आहे. सो आपण टेस्ट करूया आता. हाय 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 हे बघा, हे बघा. एकदम मा झालाय. सो आईला पण बोलवलंय तिरामिसू खायला, टेस्ट करायला. याच्यात शुगर कमी टाकलेली आहे मी, कारण आई पण खाऊ शकते. शुगर आले आहेत ना आपल्याला पण.
आई खाऊन बघ. कसं आहे? साखर कमी आहे पण चांगलं आहे. मी खाऊ शकते एक डबा. माझ्यासाठी बनवलेत मी, तुला थोडंसं खायचं आहे. त्याच्यात स्वीटनेससाठी आपण हनी टाकलेला, म्हणजे त्यात जरा चांगलं स्वीट आहे. तो चमचा मला खायचं आहे, मी खाणार आहे. तर आता मी हे डबे संपवते, म्हणजे असे दररोज ना एका झटक्यात नाही संपवणार. माझी सवय आहे अशी, आवडलं ना फ्रीजमध्ये ठेवणार. येता जाता एक चमचा खायचा, काढायचा, खायचा. मग असं मनाला शांती भेटते एक चमचा खाल्ल्या. मग आपलं बाकीचं काम करायचं. परत थोड्या वेळाने यायचा, जेवण झालं की एक चमचा काढायचा, खायचा, शांती. असं तुम्ही पण करतात का? कोण कोण करतं मला सांगा. ही सवय कोणाकोणाला आहे? आम्हाला 90s किड्सला ही सवय आहे. एक चमचा काढायचा, खायचा, सुकून भेटतं. पूर्ण संपवायचं नाही, अगदी एंडपर्यंत असं थोडं 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 खाईन त्याचं सुख घ्यायचं याचं. तर तिरामिसू झालाय, खातो आणि एकदम शांतपणे आता आराम करतो. चला आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो. परत येऊन भेटेन तुम्हाला काहीतरी नवीन घेऊन, ट्रॅव्हल किंवा फूड, बघू काय ब्लॉग घेऊन येत आहे ते तुमच्यासाठी, पण नक्की येऊन तुम्हाला भेटेन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. Thanks so much for watching, everyone. Make sure to check out the Siddhesh Pangerkar channel. Please remember to like and comment and hit subscribe for more content.